दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता विविध राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। यातच दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने दावा ठोकला असून या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस पक्षावर उमेदवार द्यावा अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केली जात आहे। कारण याआधी दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे हे निवडून आले होते। त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा काँग्रेसलाच उमेदवार द्यावी अशी मागणी इच्छुकाच्या वतीने केली जात आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून खासदार यांना लोकसभेत निवडून दिल्यानंतर हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडवण्यात द्यावा अशी मागणी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी करीत आहे। यातच आता उद्योजक गुणवंत देवपारे यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांना काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळाल्यास ते दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शेतकरी, गोरगरीब, बेरोजगार आदीच्या समस्या दूर करण्यासाठी गुणवंत देवपारे यांनी निवडणूक लढण्याचे निर्णय घेतले आहे। त्यामुळे आता दर्यापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी काँग्रेसला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार याकडे सर्व विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहित असेल की येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। आपल्यासोबत आहेत माजी ज्यांनी लोकसभा निवडणूक लढलेली आहे आणि एक ज्यांना उद्योजक म्हणून ओळखले जाते गुणवंतजी देवपारे हे सुद्धा आहेत आणि हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात यावर्षी ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। हो, नमस्कार। काय सांगाल, तुम्ही दर्यापूर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, काय तुमचं विजन राहील? प्रथमतः जनविकास न्यूजचं मी अभिनंदन करतो। आताच काही दिवसाआधी लोकसभा निवडणूक झाली। या ठिकाणचे विद्यमान आमदार बळवंतभाऊ वानखेडे हे आता खासदार झालेले आहेत आणि आता 2 महिन्याच्या आतमध्ये विधानसभेची निवडणूक। या भागाचा विधानसभेचा सर्वांगीण विकास करण्याकरता माझी या ठिकाणी उमेदवारी असेल आणि मी काँग्रेस पक्षाला मागणी केलेली आहे की मला आपण उमेदवारी द्यावा आणि या ठिकाणच्या शेतीवर आधारित उद्योगाकरता म्हणजे शेतीवर आधारित उद्योग निर्माण कसे करता येईल त्याकरता माझं प्लॅनिंग असेल। दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न बरेचशा वर्षापासून बिकट आहेत। या संदर्भात तुमचं काय? मी प्रथमतः आधी सुशिक्षित बेकार आणि मी त्यामधून एका 35 म्हणजे 60 घराच्या वस्तीमधून एका खेड्यामधून मी एक उद्योजक झालो। त्यामुळे उद्योजकाचं व्हिजन माझ्याकडे आहे। त्यामुळे इथला जो युवक आहे, युवती आहे, त्यांच्या हाताला काम द्यावं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करावं हा माझा प्लॅनिंग आहे। त्यामुळे इथल्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी माझी ही निवडणूक आहे। हा मतदारसंघ काल सुषमाताई अंधारांनी एक घोषणा केली आहे की खासदार बळवंत वानखेडे यांना लोकसभेत आम्ही मदत केली, त्यांनी उबाटाला आता येणाऱ्या विधानसभेत त्यांनी मदत करावी। हा जर मतदारसंघ उबाटाला सुटलास तुमचं काय विजन आहे? सुषमाताई अंधारे ह्या पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत। त्यांनी ती मागणी केली, त्यांचं स्वाभाविक आहे। शेवटी नेत्यांचे जे आदेश असेल ते मी स्वीकारेल। जर तुम्हाला काँग्रेसमधून उमेदवारी न भेटलं तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार? नाही, मी अपक्ष लढणार नाही। जर या विधानसभा क्षेत्राचा विकास करणारा जर चांगला कॅन्डिडेट असेल तर मी त्याला निश्चित मदत करणार। या मतदारसंघात माजी आमदार राहिलेले कॅप्टन अभिजित सुरू हे सुद्धा आता दौरे करत आहेत। त्यांची सुद्धा शिंदे गटातून उमेदवारी जाहीर होण्याची निश्चित आहे। जर तुमच्या विरोधात ते उभे राहिले तर प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला काय वाटते? नाही, आता कसं असतं, आता निवडणुकीला 2 महिन्याचा वेळ आहे। त्यामुळे माझं प्रतिस्पर्धी कोण राहील किंवा मी कुठे राहील हे मला त्यावर आज तरी काही भाष्य करता येत नाही। दर्यापूर मतदारसंघाच्या विकासासंदर्भात काय? दर्यापूर आणि अंजनगाव या भागामधील MIDC इथल्या स्थानिक युवकांना सोबत घेऊन त्यांना सोबत घेऊन कसं मला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करता येईल आणि त्यांच्या हाताला काम देता येईल हा माझा प्लॅनिंग असेल। दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातल्या लोकांचा एक विचार म्हणजे ते बोलला, चौकात चर्चा होती की बा आपल्याला यंदा जो उमेदवार द्यायचा आहे तो हा स्थानिक द्यायचा आहे आणि तुमच्याकडे असं पाहिलं जाते की बा तुम्ही बाहेरचे आहे, अडसूळ बाहेरचे आहेत। पहिली गोष्ट, त्या मतदारापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक अधिकार दिलेला आहे तो अधिकार कुठला दिला हाच कळलेला नसेल जे लोक असे बोलतात। अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर हा मतदारसंघ जो SC रिझर्व आहे
अमरावती जिल्ह्यामधला तमाम जिल्ह्यामधला जो SC आहे त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी हे दर्यापूर मतदारसंघाला आहे। म्हणून अमरावती जिल्ह्यातला कुठलाही नागरिक या ठिकाणी उभा राहू शकतो। मी जर अमरावती जिल्ह्याचा पुत्र आहे तर मी बाहेरचा कसा? काँग्रेसनं जर तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्हाला वाटते की काँग्रेस पक्ष पूर्णतः तुमचं 100% काम करेल? हो, माझा विश्वास आहे। म्हणजे मला जर काँग्रेस पक्षाने जर उमेदवारी दिली, काँग्रेस, उबाटा आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट, मोठे पवार साहेबांचा गट हे सर्वता माझ्यासोबत तनमन धनार राहतील आणि मला ते निवडून आणतील, माझा असा विश्वास आहे। धन्यवाद। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।